हाय स्टुडंट्स, आज याआधी आपण बघितलं 1.4 एक्सरसाइजपर्यंत आलेलो आहेत आपण. आता आपण पुढे जाणार आहोत ऑपरेशन ऑन रिअल नंबर्स. आपण याआधी बघितलं आहे रॅशनल नंबर, इररॅशनल नंबर्स काय असतात म्हणून. रॅशनल पण बघितले, इररॅशनल पण बघितले. रॅशनल नंबर्स आणि इररॅशनल नंबर्स एकत्र मिळाले की रिअल नंबर स्टार्ट होतात. ठीक आहे. मग या रॅशनल आणि इररॅशनल नंबरमध्ये काय काय ऑपरेशन होतील. ऑपरेशन म्हणजे काय? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, याला आपण ऑपरेशन म्हणतो. मग ह्या रिअल नंबर्समध्ये काय काय ऑपरेशन होतील हे आपण आज बघणार आहोत. तर त्याच्या पहिले एक क्वेश्चन्स बघू. क्वेश्चन लिहिण्यासाठी बुक नाही आहेत माझ्याकडे, त्याकडे क्वेश्चन लिहून घेतलेले आहेत. क्वेश्चन्स लिहून घेतो आपण. चेक वेदर अशाच टाईपचे क्वेश्चन दिलेले आहे 1.5 एक्सरसाइजमध्ये. सेम चेक वेदर 7√5, 7/√5, √2 + 21, pi-2 are irrational numbers or not? Are irrational numbers or not? त्यांनी हा क्वेश्चन्स विचारलाय. त्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की व्हॅल्यू काय काय. √5ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 2.236. एकतर व्हॅल्यू गिवन दिलेल्या असतील, एकतर गिवनच दिलेलं असेल. फाइंड करणं तर पॉसिबल नाही आहे, तर व्हॅल्यू गिवनच दिलेल्या असतील. √2ची व्हॅल्यू तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, 1.4142 अँड पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.1415 अँड डॅश डॅश, ज्या की ह्या एंड न होणाऱ्या व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. आता बघा इकडे आपल्याला काय चेक करायचं आहे. क्वेश्चन्स व्यवस्थित रीड करू. चेक वेदर 7√5 आर इररॅशनल नंबर्स ऑर नॉट. हे रॅशनल नंबर आहे की इररॅशनल नंबर आहे हे आपल्याला बघायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं रॅशनल नंबर म्हणजे कोणते, इररॅशनल नंबर म्हणजे कोणते. इररॅशनल नंबर म्हणजे जे पॅटर्न थांबत नाही. सपोज एक्झाम्पल मी घेते, परत रिकॉल करते. सपोज मी एक एक्झाम्पल घेते 0.234567242367 असे नंबर चालूच राहणार, ज्याचा काही पॅटर्न नसणार आहे. असे नंबर पुढे चालूच राहणार, जिथे एंड नाहीये. त्या नंबर्सला काय म्हणतो आपण? इररॅशनल. और रॅशनल नंबर्स म्हणजे कोणकोणते म्हणू शकतो आपण? रॅशनल नंबर्स मध्ये येतात की जे रिपीट होत आहेत पण काहीतरी पॅटर्न तयार करून ते रिपीट होतात, अशा नंबरला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. मग आता याच्यामध्ये ही रॅशनल की इररॅशनल आहे. जर सपोज नंबर तसेच कंटिन्यू होत गेले आणि ते रिपीट नाही झाले, म्हणजे रिपीट त्याचा पॅटर्न रिपीट नाही झाला पण नंबर्स रिपीट होत गेले, असे नंबर झाले इररॅशनल. जर काही पॅटर्न तयार करत झाला तर असे नंबर झाले रॅशनल. बरोबर. मग आता आपण बघू. पहिला काय बघतो आपण? 7√5. बरोबर. आता √5ची काय व्हॅल्यू दिली हे आपल्याला माहितीच आहे. आता 7√5ची काय व्हॅल्यू येईल बघा. 7√5 माहिती आहे, इथं 7 हा मल्टिप्लाय आहे. बरोबर. 7 मल्टिप्लाय बाय √5ची व्हॅल्यू दिली 2.236 अँड डॅश डॅश, म्हणजे पुढे रिपीट होणार आहेत. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन मी साईडला करून दाखवतीये. 2.236 अँड डॅश डॅश इंटू काय करायचं? 7 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 7 6 जा, आता हे डॅश डॅश तर इकडे तसंच ठेवायला लागेल. 7 6 जा 42, 4 गेले. 7 3 जा 21, 21 + 4 25, 2 गेले. 7 2 जा 14, 14 15 16, 1 गेले. 7 2 जा 14 आणि 15. किती नंबर नंतर पॉईंट दिसतोय आपल्याला? एका नंबर नंतर पॉईंट दिसतोय. बरोबर. इथे काय येणार? 1.5652 अँड डॅश डॅश डॅश. हे थांबले का? कुठे थांबतायत का? एंड होतोय का याचा? किंवा पॅटर्न रिपीट होतोय का याचा? पॅटर्न दिसतोय का रिपीट? 5 6 5 2 वेगवेगळा पॅटर्न दिसतोय. मग हा नंबर काय झाला? इररॅशनल. सेम तशाच प्रोसिजरना पुढचा सेकंडवाला सॉल्व करायचा. √2 प्लस √2चा नाहीये, सेकंडवाला क्वेश्चन काय दिलेला आहे? 7/√5. याच्यामध्ये 7ला कॉमन काढून घ्या, मध्ये काय राहणार नाही. तसं न करता आणखीन एका पद्धतीने सॉल्व करू शकतो आपण. रॅशनलाइज कशाला म्हणतो बघा.
7/√5. आता डिनॉमिनेटरला जर ही √5 ची आपण व्हॅल्यू घेतली आणि डिवाइड केलं तर आपल्याला जमणार नाही. मग आपण काय करू त्याच्यासाठी, वरती खाली पण मल्टिप्लाय √5 ने करू आणि वरती पण मल्टिप्लाय कशाने करू, √5. हे सांगते मी पुढे, रॅशनलायझेशन म्हणतात त्याला. हे पुढे कसं करतात आहे तुम्हाला. इथं काय राहणार 7/√5 आणि तुम्हाला माहिती √5 × √5 किती, बरोबर 5. तुम्हाला सांगितलंय √5 चा स्क्वेअर म्हटल्यावर इथं काय होणार, रूट आणि हा स्क्वेअर काय होऊन जाणार, कॅन्सल होऊन जाणार. फक्त काय राहणार इथं 5 राहणार, बरोबर. वरती 7/√5 ची व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे. 7/√5 ची आपण व्हॅल्यू इथं फाइंड केलेली आहे. 7 to 40 15. मग ती व्हॅल्यू इथं आपण लिहून घेऊ 1.5652 डॅश डॅश आणि डिवायडेड बाय काय 5 ने त्याला डिवाइड करा. व्हॅल्यू काय येणार तुम्हाला 0.53 चा 15. परत 5 1 चा 1 1 राहिला, 5 3 चा 15. परत 0 चा भाग द्यायला लागेल, वरतून 2 घेणार अँड सो ऑन. पॅटर्न चेंज होत राहणार, बरोबर. तर हे पण तुम्हाला काय दिसतंय, इररॅशनल नंबर्स. रिपीट होतोय का पॅटर्न, नाही. थर्ड वाला पण तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता. थर्ड काय दिलेलं आहे तुम्हाला, √2 + 21. √2 ची व्हॅल्यू काय दिली 1.4142 आणि त्याच्यामध्ये प्लस काय करायचं 21 करा प्लस. 21 जर प्लस केला, तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये पॉईंटची ॲडिशन कशी करतात तुम्ही, इथं करून दाखवते मी पॉईंटची ॲडिशन. 1.4142. 21 मध्ये कुठे पॉईंट आहेत का नाही, मग तो आपल्याला याच्या समोर लिहायला लागेल आणि पुढे 0 0 चा पॉईंट द्यायला लागेल. मग हे काय होणार 0.4142. इकडे काय होणार 22.4142 आणि हे पुढची व्हॅल्यू. पॅटर्न रिपीट होतोय का, नाही. साइन म्हणजे रिपीट होत नाहीये, पुढे एंड पण होत नाहीये, तर हा काय झाला इररॅशनल नंबर. सेम प्रोसिजर π-2 मध्ये तुम्ही करू शकता. π-2 म्हणजे ह्या व्हॅल्यू मधून 1 ला काय 2 ला काय करायचं मायनस करायचं. ती पण व्हॅल्यू पुढं रिपीट होत राहणार, एंड होणार नाही. मग याला तुम्ही खाली लिहू शकता की therefore 7/√5 √2 + 21 π-√2 आर इररॅशनल नंबर्स. समजलंय पहिला एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय आपण. नेक्स्ट जागा जशी जशी मॅनेज होईल तशी एक्झाम्पल लिहिलेत मी. सेकंड एक्झाम्पल बघा. आता तुम्हाला मी अगोदर सांगितलं ऑपरेशन ऑन रिअल नंबर्स बघतोय आपण. मग आता बघायचं म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल ॲड. या दोघांमध्ये काय सांगितली, ॲडिशन करायची सांगितली. अगोदर यांना ना ब्रॅकेटमध्ये टाकून ॲडिशनचं लिहून घ्यायचं. व्यवस्थित बघा. 2√2 + 5√3 प्लस ॲडिशन करतोय आपण √2 - 3√3, बरोबर. ॲडिशन करतोय तर पुढचे साइन चेंज होणार आहेत का, नाही. ॲडिशन मध्ये साइन चेंज होत नाही. ब्रॅकेटच्या समोरची इथे जर सबट्रॅक्शन असतं ती पुढचे दोघांचे साइन काय झाले असते, चेंज झाले असते. मग त्याच्यामुळे इथं प्लस असल्यामुळे साइन चेंज होणार नाही. 2√2 + 5√3 प्लस याला साइन जे प्लस तेच राहणार, याचं मायनस आहे तर मायनस साइन राहणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, रिअल नंबरच्या ऑपरेशन मध्ये ज्याची स्क्वेअर रूटची ज्या नंबरच्या सोबतची स्क्वेअर रूटची व्हॅल्यू सेम असेल, ॲडिशन फक्त त्याच नंबर मध्ये होणार किंवा सबट्रॅक्शन पण त्याच नंबर मध्ये होणार. सपोज आता इथं √2 आहे, इथं आणखी √2 कुठे दिसतोय आपल्याला, इथे √2 दिसतोय, बरोबर. इथं √2 त्यांच्यामध्येच ॲडिशन होणार आहे. ह्या √2च्या बाहेर किती दिसतंय तुम्हाला, 1 दिसतंय. या √2च्या बाहेर किती आहे, 2 दिसतंय. तर यांची ॲडिशन होणार आहे. बाहेरच्या रूटची तर काय होणार नाही. आपण हे बघितलंय ना, 2x + x. याला आपण काय लिहितो, याला आपण करतो का x ची करतो का नाही, त्याच्या सोबतच्या कोएफिशिएंटची ॲडिशन करतो आपण. 2 + 1 किती करतो आपण 3x. सेम इथे तीच प्रोसिजर आहे. 2 + 1 किती 3 आणि हा √2चा फक्त सिंगल √2 लिहिणार आपण, जसं इथे x लिहितो तसं सेम प्रोसिजर. त्यानंतर बघा आता इथं √3 आहे आणि इथं √3 आहे, बरोबर. इथं दोन्ही ठिकाणी √3 आहे. पण बघा आता इथं 5√3 आहे, इथं -3√3 आहे. आता तुम्हाला माहिती आहे सपोज असं असेल 5x - 3x, याचं किती उरेल 2x. सेम तशीच प्रोसिजर. 5 मधून 3 गेला किती उरले +2, कारण बिग नंबरचं साइन आणि √3 ॲज इट इज जसाच्या तसा.
समजलंय आपल्याला? एक्झाम्पल व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित परत रिपीट पॉज करून परत रिपीट करून बघायचं समजलं नसेल तर. सेकंड मध्ये बघा मल्टिप्लाय, एकदम इझी एक्सरसाइज आहे 1.5. मल्टिप्लाय मध्ये बघा, मल्टिप्लिकेशन मध्ये काय दिले 6√5 मल्टिप्लाय बाय 2√5. डायरेक्ट सिंगल नंबर आहे. याच्यामध्ये सेमच पाहिजे असं काही नाहीये, हे सेमच पाहिजे असं नाही. हे चेंज जरी असते ना त्याचं मल्टिप्लिकेशन कसं होतं मी सांगते नंतर. ठीक आहे, याच्यामध्ये बघा आता, पण याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं, बाहेरच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि या स्क्वेअर रूट वाल्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. बाहेरची काय काय दिलेली आहे तुम्हाला, 6 2 12 मल्टिप्लाय बाय √5 काय होणार 5 परत, तर 12 5 किती 60. दिस इज युअर आन्सर. हे सेकंड वाल्याचं. थर्ड मध्ये काय होतंय बघा आता व्यवस्थित. तुम्ही शिकले ते 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन शिकलोय आपण, x+1 x+2. याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आपण, स्प्लिटिंग मेथड आठवते का, मी शिकवली होती 8 ला. स्प्लिटिंग मेथड कशी केली, x हा x काय करेल ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, नंतर हा 1 काय करेल ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. सेम प्रोसिजर याच्यात करायची. या 3 ने अगोदर ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 3 ब्रॅकेट मध्ये काय घेणार 2 + √2 बरोबर. मग ह्या +√3 ने काय करायचं, या पूर्ण ब्रॅकेटला काय करायचं मल्टिप्लाय करायचं बरोबर. आता 3 ने याला मल्टिप्लाय करा, 3 2 6 प्लस 3 × √2. आता हे रूट मध्ये आहे का नाही, मग याचं काहीच होऊ शकत नाही, फक्त जसंच आहे ना तसं लिहून टाकायचं. जसं 3 × x 3x लिहितो तसंच 3 × √2 3√2. इथं +√3 ने याला मल्टिप्लाय करते, मग प्लस सेम 2 √3 ॲज इट इज जसंच्या तसं. आता √3 ने तुम्हाला इथं सांगितलं होतं सेम रूटची जर व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन झालं तर तो नंबर येतो. पण इथं काय होणार बघा आता, √3 × √2 √3 × √2 3 2 6 बट कशामध्ये रूट मध्ये. मग 3 2 काय होणार 6 बट हे काय येणार रूट मध्ये येणार. ठीक आहे, आता सेम रूटचं काही दिसतंय का आपल्याला इथे, बरोबर आलंय का, काही गडबड केली आपण. 3 2 6 3√2 3√3 बरोबर आणि 3 2 6. याच्यामध्ये काही सेम नंबर्स दिसताय का, ऍडिशन करणारे नाही, त्याला ॲज इट इज जसंचे तसं ठेवणार आहेत आपण. आता खाली बघा, खाली काय करणार आपण, प्रत्येकाला हा फॉर्म्युला माहिती आहे, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर माहित असणारच, a² + 2ab + b चा स्क्वेअर बरोबर. सेम त्याने एक्सपान्शन करायचं, a चा स्क्वेअर म्हणजे काय येणार √5 चा स्क्वेअर प्लस 2 × √5 × √2 बरोबर 2ab येतं, प्लस b चा स्क्वेअर म्हणजे काय √2 चा स्क्वेअर. ब्रॅकेट टाकणार व्यवस्थित. √5 चा स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, इथे राहणार 5 प्लस याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन काय होणार 2 तर जसाच्या तसा राहणार, 5 2 10 रूट मध्ये येणार प्लस 2 चा स्क्वेअर काय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे आले 2. 5 + 2 किती होणार 7 आणि 2 √10. एकदम इझी आहे, नोट डाऊन करा. पुढचे एक्झाम्पल बघूयात लगेच. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आज आपण एक्झाम्पल बघणार आहोत आणि एकदम इझी एक्झाम्पल. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर ऑफ 1/√2. मी आता म्हटले होते की आपण रॅशनलायझेशन काय असतं ते बघू. बऱ्यापैकी मुलांना माहिती असेल, मी 8 मध्ये सांगितलंही असेल की रॅशनलायझेशन काय असतं. त्याच्यामध्ये बघा आता, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर ऑफ 1/√2. फक्त डिनॉमिनेटरला, कशाला रॅशनलाइज करायचं आहे आपल्याला, फक्त डिनॉमिनेटरला. आता डिनॉमिनेटर मध्ये काय दिली आहे, रूटची व्हॅल्यू दिली आहे 1/√2. काय करायचं, रॅशनलाइज करणे म्हणजे काय, ते रूटला घालवायचं असतं. डिनॉमिनेटर मध्ये जो स्क्वेअर रूट दिसतो ना आपण, तो आपल्याला नकोय, त्याला घालवण्याचं काम करायचं. तो स्क्वेअर रूट कधी जाऊ शकतो, जेव्हा त्याच्यासारख्याच नंबरनी त्याला मल्टिप्लाय होईल त्यावेळेस तो स्क्वेअर रूट जाऊ शकतो. मग मला काय करावं लागेल आता, इथं मला लिहायला लागेल डिवाइड, म्हटलं तर मी लगेच हे रफ करून इथे लिहू शकते, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √2. मला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करायला लागेल, √2 ने डिवाइड करायला लागेल.
मग 1/√2 ला का करते मी, मला डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट नकोय, मग मी न्यूमरेटरला पण √2 ने मल्टिप्लाय करते न्यूमरेटरला, कारण मी फक्त डिनॉमिनेटरला करू शकत नाही, मला न्यूमरेटरला पण करायला लागेल. मग √2 × 1 √2 आपण √2 × √2 ऑलरेडी मी सांगितलंय 2च आलं. √2/2 दिस इज युअर आन्सर. 2 लाईन मध्ये सेम. आता 7 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये बघा, याच्यामध्ये पण आपल्याला स्क्वेअर रूटची व्हॅल्यू आहे, नकोय मला. मग आता मला काय करता येईल, आता तुम्ही म्हणणार की √3 खाली मल्टिप्लाय करा, √3 वरती मल्टिप्लाय करा, असं जमणार नाही. इथं 2 व्हॅल्यू आहेत, इथं 2 व्हॅल्यू आहेत. अशा वेळेस काय करायचं, जर सपोज डिनॉमिनेटरला अशा 2 व्हॅल्यू असतील तर अशा वेळेस आपण काय करणार, मग इथं जर जे 2 व्हॅल्यू मध्ये जे ऑपरेशन आहेत, म्हणजे जे साईन आहेत, काय प्लस आहे, त्याच्या अपोजिट वाला साईन दुसऱ्या याच्यामध्ये घ्यायचं. म्हणजे कशाने डिवाइड करायचं बघा, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय, इथं काय तीच व्हॅल्यू घ्यायची 2√3, पण याच्यामध्ये जे प्लस साईन आहे ना, इथं कोणतं साईन यूज करायचं, मायनस साईन यूज करायचं. अपोजिट वाला साईन तीच व्हॅल्यू घ्यायची, 2√3 घ्यायचा, फक्त मधलं जे साईन आहे त्याचं अपोजिट साईन घ्यायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. 1/2 प्लस √3 इंटू, इथं पण 2 मायनस √3, आपणला काय घ्यायचं 2, इथं पण मल्टिप्लाय 2 मायनस √3 यांनी मल्टिप्लाय करायचं. त्याच्यामध्ये सॉल्व कसं करायचं बघा, आता याने याला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 1 ला तीच व्हॅल्यू ॲज इट इज येणार. पण आता इथं बघा, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय एक फॉर्म्युला a मायनस बी a प्लस बी, याला कसं लिहितो आपण, a मायनस बी a प्लस बी कसं लिहितो, a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर, आठवतंय का फॉर्म्युला. तसंच a प्लस बी आणि a मायनस बी याला कसं लिहिणार, a चा स्क्वेअर, a का इधर 2 चं काय होणार स्क्वेअर, आणि मायनस b चा स्क्वेअर म्हणल्यावर काय होणार, √3 चा स्क्वेअर, बरोबर का. आता इथं बघा, वरची व्हॅल्यू जशीच्या तशी राहणार, खाली काय येणार, 2 चा स्क्वेअर किती येणार 4, मायनस √3 चा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे किती राहणार फक्त 3, इथे येणार 2 मायनस √3/1. सोपं आहे की नाही. आता पुढचं बघा, सेम प्रोसिजर, हे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल काय करायचं, √3 मायनस √5, इथं मायनस आहे, आता ह्याच नंबरनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं, बट इथं साईन काय पाहिजे प्लस. सेम इथं काय म्हणणार आपण, इथं डिवाइड नाही, इथं मल्टिप्लाय वापरायला पाहिजे होतं, मल्टिप्लाय, सॉरी हा, मल्टिप्लाय, डिवाइड नाही करत आहे ना आपण, मल्टिप्लाय करतोय बोथ टर्मला. इथे लिहिणार आपण मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √3 मायनस √5, मायनस ने आता प्लस ने करणार, अपोजिट साईन न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. आता बघा 5 इंटू √3 प्लस √5, याला ब्रॅकेट टाकते मी, आणि √3 मायनस √5, हा पहिला डिनॉमिनेटर ॲज इट इज, आणि दुसऱ्या डिनॉमिनेटरने कोणत्या मल्टिप्लाय करतोय, √3 प्लस √5. परत हाच फॉर्म्युला तिथे यूज होणार आहे जो अगोदर घेतला आहे. वरचे नंबर तर ॲज इट इज जसे तसेच राहू द्या, √3 प्लस √5. डिनॉमिनेटरला काय होईल बघा, आता a मायनस बी a प्लस बी, a चा स्क्वेअर म्हणजे काय, √3 चा स्क्वेअर, मायनस b चा स्क्वेअर म्हणजे काय, √5 चा स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर पुढे काय राहणार, 5 काय दिलेलं आहे बघा, 5 √3 प्लस √5 डिवाइडला √3 चा स्क्वेअर रूट काय होणार कॅन्सल, इथे राहणार 3, इथे कॅन्सल होणार, इथे राहणार 5. 5 मधून 3 गेले किती उरले, -2. मग हा 5 वरती आपल्याला काय येणार -2, इथे ब्रॅकेट मध्ये येणार √3 प्लस √5, बरोबर. हा डिनॉमिनेटरचा मायनस खाली न लिहिता वरती लिहिला तरी चालेल. ठीक आहे, समजलंय व्यवस्थित. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, तोपर्यंत हे नोट डाऊन कर. क्वेश्चन एक्सरसाइज 1.5 मधला 4th क्वेश्चन आहे, रिप्रेझेंट √9.3 ऑन द नंबर लाईन.
हा थोडासा क्रिटिकल क्वेश्चन आहे, पण ठीक आहे, काही एवढा हार्ड नाही, पण थोडासा. तर आपण याचं दोन टाईपमध्ये आणतो. दोन टाईपमध्ये म्हणण्यापेक्षा एक पहिला आपण कन्स्ट्रक्शन बघणार आहेत, नंतर आपण त्याचं प्रूफ बघणार आहे की कारण आपण जो काढले कन्स्ट्रक्शन ते नक्की √9.3 आहे का. आता माझ्याकडे तर स्केल वगैरे नाही, पण तुम्ही स्केल यूज करा. स्केल आणि पेन्सिल, राऊंडर पण लागणार आहेत. मी जशी जशी प्रोसिजर सांगेल तसं तसं तुम्ही फक्त फॉलो करा, ठीक आहे. सगळ्यात अगोदर स्केल घ्या, पेन्सिल घ्या एक हातामध्ये. एक पॉईंटपासनं 9.3 सेंटीमीटरची एक लाईन काढा. काय काढा? 9.3. सपोज इथून मी इथपर्यंत 9.3 येईल माझा. याला नाव देते, हे 9.3 येईल माझं, ठीक आहे. याला नाव देते, हवं तर मी ए आणि हा बी. याला नाव दिलं मी, बरोबर. एक नंबर लाईनसाठी आपण एक काढतो, तर तिथून एक हे काढा, एक लाईन काढा, ठीक आहे. नंबर लाईन सारखी एक काढतो. 9.3चं डिस्टन्स किती घेतला आहे मी? 9.3 डिस्टन्स घेतला, बरोबर. याच्या पुढे मी 1 सेंटीमीटरची, तुमच्या पट्टीने 1 सेंटीमीटरची एक लाईन काढा. फक्त 1च सेंटीमीटर पाहिजे. याच्या पुढे किती पाहिजे? 1, ठीक आहे. याला तुम्ही नाव द्या, हवं तर याला तुम्ही नाव ओ द्या, ठीक आहे. याला तुम्ही ओ नाव देऊ शकता. याला नाव द्या तुम्ही, हवं तर बी नाव द्या, ठीक आहे. मग याला 1 सेंटीमीटरची पुढे काढली, ही 9.3 काढली. आता आपण काय करणार? मला एक हाफ सर्कल काढायचं. हाफ सर्कल मी कसं काढणार? जर मिडलचा नंबर म्हणजे मिडल माहीत असेल की इथून हाफ सेक्शन होतंय, तर मी त्याचे रेडियस घेऊन हाफ सर्कल काढू शकते. पण मला माहिती नाहीये, मग मी कसं काढणार? तुम्हाला माहिती परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा टाकतो आपण? परपेंडिक्युलर बायसेक्टर जर मला मधून मिडलची लाईन टाकायची, तुम्ही कसं करते? राऊंडर घ्यायचं. राऊंडर मधून या साईडला तुम्ही त्याचं टोक ठेवणार. पेन्सिल इथं असणार. हाफ पेक्षा जास्त मेजरमेंट घ्या. इथून इथपर्यंत सपोज मी हाफ पेक्षा जास्त मेजरमेंट घेतलं. वरती एक आर्क, खाली एक आर्क, ठीक आहे. सेम तेच मेजरमेंट, एक मी वरती एक आर्क काढणार, एक खाली एक आर्क काढणार. समजते प्रोसिजर काय चालली आहे? आधी 9.3 काढला, मग 1 सेंटीमीटर काढला, हाफ पेक्षा जास्त मेजरमेंट घेतलं, वरती एक आर्क, खाली एक. या साईडने परत इथून घ्यायचा. या साईड एक वरती एक आर्क, खाली एक आर्क, बरोबर. आणि हा आर्क मी काय करणार? जॉईन करणार, ठीक आहे. माझी दिसत नसणार आहे तुम्हाला एकदम मिडलला, पण आहेत. मग आता इथून काय करणार? मी रेडियस घेणार, इथं मी ठेवणार, आणि इथून मी काय करणार? एक हाफ सर्कल काढणार, ठीक आहे. एक हाफ सर्कल काढले. हे सर्कल हाफ दिसत नसेल, ठीक आहे. एक हाफ सर्कल काढले, आणि ज्या पॉइंटला मी इथून 1 सेंटीमीटर मेजरमेंट घेतलं होतं ना, त्या लाईनला एक मी 90 डिग्रीचं राऊंड तुमचं प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टर इथं ठेवा, त्याचं मिडलचं इथं ठेवा, आणि एक 90 डिग्रीची ना लाईन काढा. काय काढणार? एक 90 डिग्रीची लाईन काढा वरती परपेंडिक्युलर. तुमच्या प्रोट्रॅक्टरने काढा किंवा राऊंडरने काढा. एक 90 डिग्रीची मी लाईन टाकली. 90 डिग्रीचं साईन देणार. आता बघा याच्यामध्ये जे मेजरमेंट आता कसं घेणार बघा. ही लाईन मी पुढे इन्क्रीज करणार, आणि मी आता राऊंडरनी काय करणार? राऊंडर घेणार, इथून इथपर्यंत मेजरमेंट घेणार राऊंडरमध्ये. हिला रेडियस घेणार, राऊंडरनी याला रेडियस घेणार इथून इथपर्यंत, आणि ही रेडियस मी खाली आर्क हा जॉईन करणार, ठीक आहे. मी असं एक सर्कल काढणार. हा मी एक सर्कल काढणार. इथून मी एक सर्कल काढणार, आणि इथून एक सर्कल काढणार. ह्या पॉइंटला मी नाव देणार AB C नाव देते ह्या पॉइंटला. आणि या 0 पासनं तर इथपर्यंत जे डिस्टन्स आलंय ना, 0 पासनं इथपर्यंत जे डिस्टन्स आलंय OC, ते असणार तुमचं √9.3. काय असणार? √9.3. कारण याला ह्या पॉइंटला एक नाव देऊ आपण, याला एक D नाव देऊ. हा जे ODचं जे डिस्टन्स असणार ना, ते तुमचं √9.3 असणार. आणि ते मी जे जॉईन करणार खाली, हे O नाव का दिलं तर मी 0 नाव का दिलं? O सपोज याला इथून तुमची नंबर लाईन स्टार्ट होते, आणि इथून हे C पर्यंत काय असणार? √9.3
9.3 तुमचं डिस्टन्स असणार. काय केली मी प्रोसिजर परत एकदा सांगते. अगोदर मी काय केलं 9.3चं काढली आहे, 1 सेंटीमीटरने इन्क्रीज केली, मिडल सेक्शन परपेंडिक्युलर काढला, हाफ सर्कल काढलं बरोबर. जिथून 1 सेंटीमीटर घेतलं त्याला वरती हा हाफ सर्कलला जॉईन केलंय, ते त्याला रेडियस मानून मी खाली फक्त ह्या लाईनला आर्क जॉईन केला. तो आर्क माझा काय आला 9.3चा आला, रूट 9.3. आता तो कसा आला हे मी प्रूफ मध्ये करून दाखवणार. हे कसं आलंय, हे कसं रूट 9.3 तुम्ही मिस कसं काय म्हणतात, हे रूट 9.3 आहेत म्हणून हे मी प्रूफ करून दाखवणार आहे. आता प्रूफ मध्ये बघा, आता ते झालं पहिला आपला कन्स्ट्रक्शनचा पार्ट. आता प्रूफ मध्ये काय करणार मी, एक प्रूफ मध्ये ह्या सेंटर पासनं इथपर्यंत एक हायपोटेनियस टाकून घेणार. हायपोटेनियस टाकणार, तुम्ही याला नाव देऊ शकतात, ई नाव द्या हवं तर, ठीक आहे. याला तुमच्या मनाने नाव द्या. मला डिस्टन्स कोणतं काढायचं आहे, मला ओ आणि डी, कारण मी ओ आणि डी ला म्हणले ना, मी ह्या ओ आणि डी ला काय म्हणले की हा रूट 9.3. हा का दाखवलाय मी खाली, कारण इथला आर घेऊनच आपण हा जॉईन केलाय ना, म्हणजे इथून याला एक सर्कल झालं सपोज आणि ही त्याची रेडियस झाली, ती ही सेमच येईल ना, बरोबर की नाही. मग हा ओडी मला काढायला लागेल. जर मी हा ओडी मी प्रूफ केला की हा रूट 9.3 आहे, तर हे डिस्टन्स बरोबर 9.3 येणार बरोबर. मग आता मला काय करायला लागेल, आधी प्रत्येकाला पायथागोरस थेरम माहिती, राईट अँगल ट्रायंगल वर अप्लाय करतो. आता पायथागोरस थेरम मी कशावर अप्लाय करणार बघा, अप्लाय पायथागोरस थेरम ऑन ट्रायंगल बघा, DEO किंवा OED म्हणा किंवा TEO म्हणा. अप्लाय ट्रायंगल DEO वरती अप्लाय करणार. अप्लाय केल्यावरती काय होणार बघा, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे ED चा स्क्वेअर इज इक्वल्स टू EO चा स्क्वेअर किंवा OE चा स्क्वेअर म्हणा प्लस OD चा स्क्वेअर, बरोबर का. OD चा स्क्वेअर. आता मला कशाची व्हॅल्यू काढायची, OD ची काढायची, OD ची. म्हणून मी काय करणार, OD ला तिकडच ठेवते, OE ला इकडे मायनसला आणते. ED चा स्क्वेअर मला जो काढायचा आहे तो मी एका साईडला ठेवणार आणि बाकीचे एका साईडला घेऊन जाणार, बरोबर का. ठीक आहे. आता मला ED ची पहिले व्हॅल्यू काढायला लागेल, ED स्क्वेअर आणि OE स्क्वेअरची व्हॅल्यू काढायला लागेल मला. आता ED स्क्वेअर बघा, ED स्क्वेअर हे बघा इथून ED मी फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करून घेऊ, सपोज करू, सपोज x इज इक्वल्स टू रूट 9 किंवा 9.3 सपोज करू. x ला काय सपोज करू 9.3 सपोज करू आपण. म्हणजे इथून एवढी व्हॅल्यू, इथून एवढी जी व्हॅल्यू आहे ना तिला काय सपोज केलंय मी, x सपोज केलाय बरोबर. x सपोज केलाय. आता बघा मी सॉल्व्ह करते, मी काय करते, सपोज करून घेतला x इज इक्वल्स टू 9.3 ED. मला ED काढायचं, थोडा मोठा क्वेश्चन आहे, थोडं लेंदी होईल लेक्चर, पण लक्ष द्या व्यवस्थित. ED. आता हा मला सांगा, हा इथे मी जो घेतलाय बरोबर. आता इथून इथपर्यंतचे डिस्टन्स म्हणजे इथून हा जो सर्कल झालाय, हा टोटल सर्कल, हा इथपर्यंतचा हा सर्कल झालेला आहे. आणि म्हणजे ह्या डिस्टन्स इथून इथपर्यंतचा हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स म्हणजे कोणता म्हणते मी, AE आणि ED काय येणार, इक्वल येणार बरोबर ना, कारण रेडियस काय असते, इक्वल असते ना. हा सर्कल आहे सपोज, हा सर्कलचा हा भाग आहे, हा आणि इथपर्यंत हा जॉईंट करण्याचा भाग सेम येणार की नाही. इथं समजा A आहे, इथं E आहे आणि हा D, AE इज इक्वल्स टू ED येणार की नाही, बरोबर. मग आपला हा हाफ सर्कल AED येणार. मग हा टोटल डिस्टन्स किती आहे मला इथं सांगा, की AB चं डिस्टन्स टोटल किती. इथून जर मी AB घेतला तर मी काय लिहू शकते, हा AB किती इथून पुढे 1 आहे बरोबर. इथं AB हा इथून पुढे 1 आहे, 1 सेंटीमीटर. म्हणजे मला काय करायला लागेल, +1 करायला लागेल बरोबर. म्हणजे AB मला काय मिळालं, मी साईडला लिहिते हवं तर, AB इज इक्वल्स टू काय मिळालं मला, x+1 बरोबर का. हा A आणि हा B किती मिळाला, हा x+1, x+1 मिळाला. मी आता काय करते, मला हाफ सेक्शनचं मेजरमेंट काढायचंय, मला हे हाफ
तर हाफ काढायचं असेल एई, तर एई मला किती मिळणार, x+1/2, बरोबर का. टोटल ए बी किती आहे, x+1. मला त्याचा हाफ काढायचा असेल तर 2 ने काय करायला लागेल, डिवाइड. मी आता बोलले की एई इज इक्वल्स टू काय येतं, एई इज इक्वल्स टू काय येणार, ईडी. मग एई ची जी व्हॅल्यू येईल ईडी पण तोच येणार की नाही, x+1/2. ईडी तर मला मिळालाय, इथे ईडी टाकण्यासाठी मला मिळाला. आता ओई हवाय, मला काय हवाय, हा ओई हवाय. व्यवस्थित लक्ष द्या. आता मला ओई काढायचं. आता ओई मी कसं काढणार, हे बघा. ओई काढण्यासाठी मला सांगा, हे टोटल डिस्टन्स किती इथून इथपर्यंत, हे टोटल एक्स आहे, हा मिडलला इथं ओ आहे त्याचा, ठीक आहे. हा टोटल डिस्टन्स किती, एक्स, आणि हा +1 आहे, बरोबर. मग आता याचा हाफ डिस्टन्स किती आहे. सपोज जर हे हाफ डिस्टन्स या एक्स मधून हे हाफ डिस्टन्स मी जर मायनस केलं, कसं म्हणजे मला सांगायचंय की टोटल ह्या एक्स मधनं, आता ह्या टोटल एक्स मधनं मी काय करते बघा, ओ ई इज इक्वल्स टू एक्स मायनस या टोटल एक्स मधनं मी जर हे x+1 म्हणजे ईडी काय आलेला आहे, एवढा हाफ सेक्शन आहे ना, ईडी मी जर मायनस करते अपॉन 2, तर मला एवढा भाग मिळेल की नाही. या टोटल एक्स मधनं हे परत मी याचा हाफ सेक्शन मायनस करून टाकते या टोटल एक्स मधनं. हे बघा इथं जर आता जर सपोज मी असं केलं, हे टोटल एक्स आहे, याच्यामधनं मी जर इथला हाफ सेक्शन मायनस केला तर याचा हाफ उरेल की नाही मला. परत समजून सांगू का, ए बी, या ए बी मधनं मी काय केलं, हे टोटल एक्स आहे, या एक्स मधनं ह्या ईडी ची व्हॅल्यू मायनस केली म्हणजे मला हा हाफ सेक्शन उरतोय. मग आता मी काय करणार, याला जर हे समजलं नसेल तर हवं तर मला परत एक कॉल करून विचारा, मी परत सांगेन, ठीक आहे. याला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार मी, हे मायनस साईन मुळे पुढचे साईन काय होणार, चेंज होणार, बरोबर. तर हे काय येणार, एक्स. तर याला जर मी सॉल्व्ह केलं तर आता x+1/2, याला सॉल्व्ह केलं तर कसं होणार, याच्या डिनॉमिनेटरला पण काय पाहिजे, मला एक एक्स हवा याच्या डिनॉमिनेटरला, कारण रॅशनलायझेशन मध्ये डिनॉमिनेटर जर सेम असेल तरच आपलं सबट्रॅक्शन होतं. तर मग मला ह्या एक्सला काय करावं लागेल, वरती 2 ने मल्टिप्लाय, खाली पण 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग इथं काय होणार, 2x/2 मायनस इकडं ब्रॅकेट मध्येच अजून x+1/2, बरोबर. याच्या ब्रॅकेट मध्येच याला सॉल्व्ह करा. आता हे ब्रॅकेट ओपन करूत आपण, 2x/2 मायनस एक्स, 1 ला पण काय साईन येणार, मायनस, आणि हा अपॉनला 2. आता बघा याच्यामध्ये हे तोपर्यंत नोट डाऊन करा, मी इकडे लिहून दाखवते परत तुम्हाला, ठीक आहे. बघा आता मी इकडची बाजू तशीच ठेवली आहे, वरती लिहितीये. इथं काय होणार, बेस सेम आहे, बेस सेम असल्यामुळं वरती लिहिणार 2x मायनस x-1. 2x मधनं हा 1x गेला, किती उरले, 1x-1/2. मग मला सांगा ओई ची व्हॅल्यू काय मिळाली मला, x-1/2. या आलेल्या सगळ्या ईडी ओईची व्हॅल्यू पुट करू. ईडी ची व्हॅल्यू काय होती आपली, x+1/2, ब्रॅकेटचं काय होणार इथं, स्क्वेअर, कारण याच्यामध्ये काय आहे, स्क्वेअर आहे. या इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय आपण सगळ्या व्हॅल्यू. मायनस ओई ची व्हॅल्यू काय आली, x-1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओडीचा स्क्वेअर. मला ओडीचीच व्हॅल्यू काढायची होती. डायग्राम मध्ये बघा, तुम्ही नाही डायग्राम नोट डाऊन केली असेल. याचा जर स्क्वेअर केला तर डिनॉमिनेटरला 4 होणार आणि a + b चा होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने काय होणार, x चा स्क्वेअर + 2 + 2x + 1, बरोबर. हे मायनसचं साइन ॲज इट इज ठेवू. इथं बघा, इथं काय होणार, x - a ब्रॅकेटच्या स्क्वेअरनी, डिनॉमिनेटरचा 4 तर ॲज इट इज राहणार, मध्ये काय होणार, x² - 2x + 1 इज इक्वल्स टू ओडीचा स्क्वेअर. साईडला हे स्क्वेअर करून बघा वाटलं तर. जर मी आता हे ब्रॅकेट ओपन केलं तर पुढचे सगळे साइन काय होणार, चेंज होणार. x² + 2x + 1/4 मायनस, या मायनस मुळे पुढचे सगळे साइन अपोजिट साइन होणार. प्लसचं मायनस, x² - x² होणार, हा काय होणार, -x²
आता हे दोघांचे बेस सेम असल्यामुळे मी बेस डायरेक्ट ऑलरेडी एकदाच लिहून घेते, एकदाच लिहिते मी. तर मायनस साइन चेंज होईल, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2x, कारण तर मायनस आहे त्याच्या अपोजिट होईल, आणि इज इक्वल्स टू ओडीचा स्क्वेअर. आता काय काय कॅन्सल होईल, एक्स स्क्वेअर कॅन्सल झालाय, हा 1 कॅन्सल झालाय. आता उरलं काय फक्त, आणि हे बेसचे 4 ॲज इट इज जसंचे तसे लिहिले. तर आपण 2चा स्क्वेअर, वरती काय राहिले बघा, हे 2x आणि 2x किती होणार, 4x अपॉन डिवाइडचा 4 ॲज इट इज, आणि ओडीचा स्क्वेअर. हा 4 गेट कॅन्सल झालाय, मी वरती लिहिते इथं, ठीक आहे, इथं वरती लिहिते. 4 कॅन्सल झाला, पुढे काय राहिलं, x इज इक्वल्स टू ओडीचा स्क्वेअर. स्क्वेअर इकडे आल्यावर काय होईल, स्क्वेअर रूट. ओडी इज इक्वल्स टू काय मिळालं मला, रूट x. पण x ची व्हॅल्यू मी काय सपोज केली होती, 9.3, मग 9.3 ओडीची व्हॅल्यू आली का मला, रूट 9.3. 2-3 वेळेस हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा, तरीही नाही जमला तर इथं जर काही नाही समजलं तर ट्राय करून बघा, तर मला तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. नोट डाऊन करा एवढं. मग आता आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय, लॉज ऑफ 1.5 मधले पूर्ण क्वेश्चन, त्याच्यामधले एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवला आहे, बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा आता. आणि आता पुढचा पॉईंट घेते, लॉज ऑफ एक्सपोनंट्स फॉर रिअल नंबर. हे तर आपण 5th पासून शिकतोय. हे फॉर्म्युले कोणकोणते आहेत लॉजचे, लॉज ऑफ एक्सपोनंट पॉवरचे फॉर्म्युले, a raised to m into a raised to n. आता फॉर्म्युला काय सगळ्यांनाच माहिती आहे, a raised to m plus n, बरोबर. हा फर्स्ट वाला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला काय, जर a चा पॉवर n असेल आणि त्याचा पॉवर n असेल, a चा पॉवर m आणि त्याचा पॉवर n, तर इज इक्वल्स टू काय तर a raised to m into n, बरोबर. सेकंड फॉर्म्युला. थर्ड मध्ये काय, जर a चा पॉवर m आहे आणि डिवाइडला a चा पॉवर n आहे, तर त्याचं काय येणार, a चा पॉवर m मायनस n, बरोबर. त्यानंतर फोर्थ वाला, जर a चा पॉवर m आणि इंटू b चा पॉवर इथं m आहे, फक्त बेस अलग असेल पण पॉवर सेम असेल, तर काय होणार, a इंटू b आणि पॉवर काय होणार, m होणार. हे फॉर्म्युला आपण बघितले. याच्यावरती काही क्वेश्चन्स आहे, ते क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत बघा. एक फर्स्ट वाला आहे 64, फाइंड म्हणत ते, फाइंड म्हणतील ते, फाइंड, हे असं सॉल्व्ह करू शकता. आणि सेकंड वाला कोणतं दिलाय, 2 raised to 2/3 इंटू 2 raised to 1/5. आता व्यवस्थित बघा इकडं कसं सॉल्व्ह करायचं याला. 64 raised to 1/2, 8 ला मी शिकवलं होतं आय थिंक सो, हे तुम्हाला. आता मला इथं सांगायला फाइंड करताना 64 कशाचा स्क्वेअर आहे, 8 चा स्क्वेअर आहे. मग इथे मी असं लिहू शकते, 8 चा स्क्वेअर ब्रॅकेटचा पॉवर 1/2 लिहू शकते का. हा डिवाइडला आहे, हा मल्टिप्लायला, हा 2 गेट कॅन्सल होणार, राहणार काय फक्त 8 raised to 1 म्हणजे काय 8, लगेच एका लाईन मध्ये आन्सर. आता खाली बघा, इथं बघा, इथेच फॉर्म्युला दिलेला आहे, इथे नाही. हा बेस जर सेम असेल, बेस जर सेम असेल तर आपण पॉवरची काय करतो, ऍडिशन करतो. मग इथं काय ना 2/3 प्लस 1/5. मग आता पॉवरची ऍडिशनला इथं बेस सेम आहे का, नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 2 जा 10, 3 1 जा 3 आणि 5 3 जा याला मल्टिप्लाय आणि याला मल्टिप्लाय आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन. 5 3 जा 15, ते याला काय लिहिणार, 2 चा पॉवर 13/15. दिस इज युअर आन्सर. आणि 1.5 ची झाली. 1.6 ची एक्सरसाइजचं आहे. 1.6 एक्सरसाइज पण सोपी आहे. अशा पद्धतीनं हा पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला काय समजलं, काही नाही समजलं, तुमच्याकडे माझे नंबर आहेत, व्हॉट्सअपवरती मला मेसेज टाका किंवा कॉल करा, काय समजलं नाही, ठीक आहे. थँक्यू.